हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. माझं नाव अक्षय आहे आणि आज मी तुम्हाला नेक्स्ट वेव्हच्या BDA रोलबद्दल आणखीन थोडी माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत नक्की बघा, कारण की यामधून तुम्हाला भरपूर असं व्यवस्थित नॉलेज भेटणार आहे. तर सुरुवात करूयात व्हिडिओला. तर तुमच्यापैकी काही जणांनी क्वेश्चन्स विचारले होते की तुम्ही नेक्स्ट वेव्हच्या BDA रोलसाठी अप्लाय तर केलेलं आहे, परंतु तिकडून तुम्हाला काही अपडेट आलेलं नाही आहे, राईट. तर अशा केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की फक्त तुमच्याकडे जे काही तुम्हाला नरेटिव्ह वगैरे दिलेलं आहे किंवा तुम्ही इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करू शकता, तुम्हाला नेक्स्ट वेव्हच्या टीमकडनं 1 ते 2 वीक्समध्ये अपडेट येऊन जातं व्हॉट्सअपवर किंवा त्यांचा कॉल येतो आणि मग तिथून पुढे तुम्हाला ते सगळं सांगतात की तुम्हाला इंटरव्ह्यू शेड्यूल केला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो आणि मग तिथून पुढे तुम्ही मग कंटिन्यू करू शकता, तुमचा इंटरव्ह्यू वगैरे होतो. तुम्हाला अशी कोणतीही काळजी करायची नाही आहे की म्हणजे आपल्याला जास्त घाई गडबड करायची नाही अशा वेळेस. ओके, तर तुम्ही हे कन्सिडर करा की तुम्ही व्यवस्थितपणे तुमचा इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करू शकता. तुम्हाला जो वेळ भेटतो आहे त्या वेळेचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. तर तुमच्यापैकी काही जणांनी आम्हाला क्वेश्चन विचारले होते की त्यांचा टेलिफोनिक राऊंड झालेला आहे आणि त्यांना आता परत एकदा नरेटिव्ह प्रिपरेशनसाठी सांगितलेलं गेलं आहे. ओके, तर याचा सिंपल असा आन्सर म्हणजे तिकडे तुम्हाला काय करायचं, जे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे किंवा जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत, तर तुम्ही आधी पूर्णपणे त्याची वाचन करा, त्याची पूर्ण तयारी करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत किंवा तुम्ही तुमच्या मित्राला कॉल करू शकता आणि तुम्ही त्यांच्यासोबत सारखं बोलू शकता त्यांना आणि त्यांना समजून सांगू शकता की तुम्ही रोल प्ले करताय, की समजा एक पॅरेंट किंवा स्टुडंट आहे किंवा तुम्ही त्या नरेटिव्हमध्ये जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही त्यांच्याशी प्रॅक्टिस करून असं बोलू शकता. तेच तुम्हाला मग इंटरव्ह्यूमध्ये सांगायचं आहे. ओके, म्हणजे इकडे तुम्हाला फक्त असं वाटलं पाहिजे की 2 वे कम्युनिकेशन आहे, कारण की समोरचा जरी तुम्हाला काही रिस्पॉन्स देत नसेल तरी तुम्हाला असं दाखवायचं आहे की तुम्ही ते कम्युनिकेशन करत आहे, 2 वे कम्युनिकेशन. अशी तुम्ही नरेटिव्हची तयारी करू शकता आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे असे काही क्वेश्चन्स होते की BDA रोलमध्ये काही टार्गेट वगैरे असतं का. ओके, तर ॲक्च्युली डेफिनेटली तिकडे काही टार्गेट असतात. ओके, परंतु ते अचिवेबल टार्गेट असतात. तिकडे तुम्हाला प्रेशराईज केलं जात नाही, तुम्हाला पूर्णपणे आधी ट्रेनिंग दिली जाते, तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट दिला जातो आणि तुमच्याकडनं ते टार्गेट पण करून घेतले जातात. ओके, तिकडे तुम्हाला प्रेशराईज वगैरे व्हायची गरज नाही आहे, सगळे अचिवेबल टार्गेट्स असतात. ओके, त्यासाठी तुम्ही आधी पूर्णपणे जी प्रोसेस दिलेली तुम्हाला ती सगळी शिकून घेणं गरजेचं आहे. पूर्णपणे तुम्ही आधी शिकून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही ते इझिली अचीव करू शकता टार्गेट्स. तर नक्कीच टार्गेट असणार आहेत आपले. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला असे काही क्वेश्चन्स विचारले होते की तुम्ही हे सगळे व्हिडिओज वगैरे का बनवत आहात. ओके, तर माझा फक्त हेतू हाच आहे की तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचली पाहिजे, राईट इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड झाली पाहिजे, कारण की बऱ्याच ठिकाणी मिसगाईड पण केलं जातं सोशल मीडियावर इकडे तिकडे. तर तुमच्यापर्यंत योग्य इन्फॉर्मेशन पोहोचण्यासाठीच मी हे सगळे व्हिडिओज बनवत आहे आणि त्याच्याकडे जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा होईल. आणि तुम्हाला जर योग्य इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच हा जॉब क्रॅक करू शकता. तर बाकी काय नाही, हाच माझा एक चांगला जेन्युइन उद्देश आहे. ओके, तर एवढंच या व्हिडिओमध्ये. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुमचे काय आणखीन डाऊट्स वगैरे काय असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट टेक्स्ट सेक्शनमध्ये आम्हाला मेन्शन करा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्कीच देऊ आणि तुम्हाला जर आणखीन काही व्हिडिओ हवे असतील तुम्ही आम्हाला टॉपिक्स पण त्या कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता, जेणेकरून आपण त्या प्रत्येक टॉपिकवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. ऑल द बेस्ट.